ओके, सो लास्ट लेक्चरला आपण काय स्टार्ट केलेलं होतं? पिरियॉडिक प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. पिरियॉडिक प्रॉपर्टीज म्हणजे अशा प्रॉपर्टीज जे आफ्टर सर्टन टाइम काय होणार आहेत, रिपीट होणार आहेत किंवा आपल्याला काहीतरी सर्टन त्याचा पॅटर्न दिसतो. काल आपण पिरियॉडिक प्रॉपर्टीज मध्ये काय डिस्कस केलं? काल आपण पिरियॉडिक प्रॉपर्टीज मध्ये ॲटॉमिक रेडियस किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, ॲटॉमिक साइज. ॲटॉमिक रेडियस किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, ॲटॉमिक साइज. हे काय केलं तर डिस्कस केलेलं. सो लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साइज काय होतंय, कमी, आणि टॉप टू बॉटम ॲटॉमिक साइज काय होतंय, वाढते. कारण लेफ्ट टू राईट न्यूक्लियर चार्ज काय होतंय, वाढते, आणि टॉप टू बॉटम न्यूक्लियर चार्ज काय होते, कमी होते. लेफ्ट टू राईट शिल्डिंग इफेक्ट काय राहतो, सेम, पण टॉप टू बॉटम शिल्डिंग इफेक्ट काय होतो तर वाढत जातो. सो हे जे दोन फॅक्टर्स होते आणि त्याची प्रपोर्शनॅलिटी पण मी तुम्हाला सांगितलेलं काय, की न्यूक्लियर चार्ज इज इनवर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक साइज. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक साइज. समजते? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? हा, पिरियॉडिक प्रॉपर्टीज मध्ये ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक साइजला आपण काय म्हणतो, द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ न्यूक्लियस टू द outermost shell is called as atomic size or atomic radius. Okay, and your nuclear charge is inversely proportional to atomic size and shielding effect is directly proportional to atomic size. So left to right जर न्यूक्लियर चार्ज वाढत असेल तर ॲटॉमिक साइज कमी होणार आहे, आणि टॉप टू बॉटम न्यूक्लियर चार्ज कमी होत आहे तर ॲटॉमिक साइज वाढणार आहे. सिमिलरली शिल्डिंग इफेक्टचं लेफ्ट टू राईट शिल्डिंग इफेक्ट सेम राहतं, पण न्यूक्लियर चार्ज काय होतं, वाढतं, त्यामुळे ॲटॉमिक साइज काय होतंय, कमी. आणि टॉप टू बॉटम शिल्डिंग इफेक्ट वाढतं, त्यामुळे ॲटॉमिक साइज पण काय होणार आहे तर वाढणार आहे. तुम्हाला त्या केसमध्ये थोडे एक्सेप्शन्स दिसतील पी ब्लॉक मध्ये, कारण तिथं डी सबशेल कम्प्लिटली फिल्ड आणि एफ सबशेल कम्प्लिटली फिल्ड दिसते, कारण त्यामध्ये स्क्रीनिंग इफेक्ट काय असतं, कमी. कारण जेवढं एस सबशेल शिल्डिंग दाखवते त्यापेक्षा कमी कोण दाखवते, पी सबशेल. जेवढं पी सबशेल शिल्डिंग दाखवते त्यापेक्षा कमी डी आणि कोण दाखवतात तर एफ सबशेल शिल्डिंग. समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? सी, नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी वी आर गोइंग टू डिस्कस is ionization enthalpy. What we are going to discuss? Ionization enthalpy. आता आपण काय डिस्कस करायचंय, आयोनायझेशन एन्थाल्पी. सो हा जो आयोनायझेशन एन्थाल्पी आहे त्या आयोनायझेशन एन्थाल्पीलाच आपण काय म्हणतो, आयोनायझेशन पोटेन्शियल. आयोनायझेशन एन्थाल्पीलाच आपण काय म्हणतो, आयोनायझेशन काय म्हणतो तर पोटेन्शियल. ठीक आहे. Now, what is this ionization enthalpy or what is this ionization potential? And it is represented like this also. Delta H ionization. How it is represented? Delta H ionization. This is how it is represented. Fine. So ionization enthalpy म्हणजे ionization potential आणि त्यालाच आपण delta H ionization म्हणून represent करतो. Now what it is? हा न्यूक्लियस आहे, ही तुमची पहिली शेल आहे ज्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. ही दुसरी शेल आहे ज्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 असतात दुसऱ्या शेल मध्ये. तिसरी शेल म्हणा की एक किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन कन्सिडर करा, असं म्हणते. बाहेरची शेल इनकम्प्लिटली फिल्ड आहे. ठीक आहे. असं कोणताही एलिमेंट घेतलाय मी, असा कोणताही एलिमेंट घेतलाय, 8च असतात. हा, जर थर्ड शेल असेल तर मॅक्सिमम 8च बसू शकतात. ठीक ना.
the amount of energy required to remove an electron from its outermost shell. काय म्हटलं मी? The amount of energy required to remove an electron from the outermost shell of 1 mole of gaseous atom. 1 मोल म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स असणार आहे. त्याच्या बाहेरच्या शेल मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जेवढी काय एनर्जी लागली त्याला आपण काय म्हणतो तर आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा त्याला आपण काय म्हणतो आयोनायझेशन पोटेन्शियल. काय म्हणतो आपण त्याला? सी द अमाउंट ऑफ एनर्जी required to remove an electron from the outermost subshell. Sorry, outermost shell. Subshell nahi. Outermost shell. The amount of energy required to remove an electron from the outermost shell of an what? Of an isolated gaseous atom. Isolated? Excuse. Is called isolated gaseous atom of 1 mole of atom. The amount of energy required to remove an electron from the outermost shell of 1 mole of isolated gaseous atom is called what? Is called ionization enthalpy किंवा त्यालाच आपण आयोनायझेशन पोटेन्शियल. जेव्हा आपण पोटेन्शियल म्हणतो त्याला जूल्स जे असते त्याला इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये कन्वर्ट करतो? जूल्सला कशामध्ये कन्वर्ट करतो? इलेक्ट्रॉन वोल्ट. एवढंच. पण कॉन्सेप्ट काय आहे? सेम. आपण काय म्हणतो जर आपल्याला एखादा कॅटायन फॉर्म करायचं तर आपण बाहेरच्या शेल मधला इलेक्ट्रॉन काय करतो? लूज. येस और नो? हा, ते तसंच लूज होत नाही. त्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागते की तो त्या सराउंडिंगच्या म्हणजे त्याचं ज्याच्यामध्ये जे काही न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन आहे त्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे की नाही? बाइंड करून ठेवणार आहे ना त्याला. हा, त्याच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन तू बाहेर जाऊन त्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करणे. त्या इलेक्ट्रॉनला काय करणे? रिमूव्ह करणे. काय झालं? आयोनायझेशन एन्थाल्पी, the amount of energy required to remove an electron from the outermost shell of an 1 mole of an isolated gaseous atom. कारण तुम्ही कोणताही मेटल का असत नाही त्याला गॅस मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि मग त्यातला इलेक्ट्रॉन आपण काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो. फ्रॉम an isolated gaseous atom is called as what? आयोनायझेशन एन्थाल्पी. त्याला कसली एन्थाल्पी म्हणतो? आता हा मेटल आहे एखादा, ठीक आहे. ह्या मेटल आहे, ह्या मेटल मधून मी एक इलेक्ट्रॉन काय केला? रिमूव्ह केला. M++ इलेक्ट्रॉन. सो ह्या इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी इज व्हॉट? आयोनायझेशन एन्थाल्पी. अँड युअर आयोनायझेशन एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आयोनायझेशन एन्थाल्पी कशी असते? आयोनायझेशन एन्थाल्पी कशी असते? समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. सो नाउ how ionization, what are the factors affecting the ionization enthalpy? Factors affecting the ionization enthalpy. So the factors which are affecting ionization enthalpy, first one is न्यूक्लियर चार्ज. पहिला कोणता आहे? न्यूक्लियर चार्ज. दुसरा कोणता आहे?
शिल्डिंग इफेक्ट. कसला इफेक्ट? कसला इफेक्ट? शिल्डिंग इफेक्ट. तिसरा कोणता आहे तर हाफ फिल्ड अँड कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स. कसले सबशेल? हाफ फिल्ड अँड कम्प्लिटली फिल्ड काय आहे तर सबशेल. समजते मी काय सांगते? सगळ्यात पहिलं जर आपण न्यूक्लिअर चार्ज बद्दल डिस्कस केलं, कशाबद्दल डिस्कस केलं? न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज काय होतंय हे बघा. न्यूक्लिअर चार्ज इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा फर्स्ट शेल आहे, हा सेकंड शेल आहे, हा थर्ड शेल. इथे इलेक्ट्रॉन आहे, आतले शेल कम्प्लिटली फिल्ड आहे. हा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज न्यूक्लिअर चार्ज. आणि जेवढा जास्त न्यूक्लिअर चार्ज आहे म्हणजे तेवढा जास्त तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड आहे. आणि जेवढा जास्त इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड आहे तेवढी जास्त मला एनर्जी लागणार आहे त्या इलेक्ट्रॉनला त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मधून फ्री करायला. येस ऑर नो? येस ऑर नो? व्हॉट इज न्यूक्लिअर चार्ज? न्यूक्लिअर चार्ज इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन. आणि आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन जितका टाइटली बाउंडेड असेल न्यूक्लियस बरोबर तितकी जास्त मला एनर्जी द्यावी लागणार आहे त्या इलेक्ट्रॉनला त्या मेटल सरफेस पासून काय करणे? फ्री करणे. सो हाऊ इज न्यूक्लिअर चार्ज अँड आयोनायझेशन एन्थॅल्पी प्रपोर्शनल टू इच अदर? कसे प्रपोर्शनल आहेत आयोनायझेशन एन्थॅल्पी आणि न्यूक्लिअर चार्ज? जेवढा जास्त न्यूक्लिअर चार्ज तेवढी जास्त मला आयोनायझेशन एन्थॅल्पी लागणार. मग काय करणार? जेवढं जास्त न्यूक्लिअर चार्ज तेवढी जास्त मला आयोनायझेशन एन्थॅल्पी लागते. मग काय करावं लागणार आहे? आपण काय म्हणणार आहे त्याला? व्हॉट इज हाऊ इट इज प्रपोर्शनल टू इच अदर? जास्त डायरेक्टली प्रपोर्शनल. Nuclear charge is directly proportional to the ionization enthalpy of an atom. Nuclear charge is directly proportional to the ionization enthalpy of an atom. जेवढा जास्त न्यूक्लिअर चार्ज तेवढी जेवढं जास्त आयोनायझेशन एन्थॅल्पी. झोपेत बसायचं नाहीये लेक्चरला, उठायचंय. काय करायचंय? उठायचंय. हा, काय आहे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज न्यूक्लिअर चार्ज. जेवढा जास्त न्यूक्लिअर चार्ज तेवढा जास्त तो न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड आहे. जेवढा जास्त तो टाइटली बाउंडेड आहे तेवढी जास्त एनर्जी मला द्यावी लागणार आहे त्याला काय करायला? त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन पासून फ्री होण्यासाठी. सो न्यूक्लिअर चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ एन एटम. ओके, फाइन, ठीक. व्हॉट अबाउट शिल्डिंग इफेक्ट? व्हॉट ऑफ शिल्डिंग इफेक्ट? हा न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे आणि ही तिसरी शेल आहे. हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8. आणि बाहेरच्या शेल मध्ये 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन आहेत. मग आतले जे शेल डेव्हलप करणार आहेत त्याला आपण काय म्हणतो? शिल्डिंग इफेक्ट, स्क्रीनिंग इफेक्ट, ऑब्स्ट्रक्शन करणार आहेत. कॉज काय की हा जो न्यूक्लियस बाहेरच्या शेल बरोबर जेव्हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करणार आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला नको म्हणून धारा मध्ये करणार आहेत. आतले न्यूक्लियस, आतले इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियस इलेक्ट्रॉन बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करते बाहेरच्या. मग यांना दुःख होतंय की आम्ही जवळ असताना आमच्या बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप कर, तो बाहेरच्या तेवढ्याला आमच्याकडे कशाला जायला पाहिजे म्हणून धारा मध्ये येत असतात. हा इलेक्ट्रॉन मध्ये येतो म्हणतो माझ्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप कर, पण हा इथं मध्ये येते.
ऑब्स्ट्रक्शन झाला. काय क्रिएट झाला? मग ऑब्स्ट्रक्शन कॉज्ड बाय द इनर शेल इलेक्ट्रॉन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज व्हॉट? विच इफेक्ट? शिल्डिंग इफेक्ट. काय म्हणतो आपण याला आपण? मग मला सांगा, जेवढं जास्त आतल्या शेल ऑब्स्ट्रक्शन कॉज करणार आहे तेवढं लेस टाइटली बाहेरचा शेल असणार आहे बाउंडेड. कारण जर ह्या आतल्या इलेक्ट्रॉन्सनी जास्त ऑब्स्ट्रक्शन केला तर हा न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड राहणार नाही बाहेरचा शेलचा इलेक्ट्रॉन. येस और नो? हे बघा, शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय? आतले इलेक्ट्रॉन्स काय करतायत? मध्ये मध्ये येत आहेत आणि बाहेरच्या शेल बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन चांगलं डेव्हलप व्हायला देत नाहीयेत. मग आतले इलेक्ट्रॉन जर चांगलं शिल्डिंग इफेक्ट प्रोड्यूस करतायत म्हणजे ते बाहेरच्या शेल बरोबरच्या इलेक्ट्रॉनला फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला देणार. बाहेरच्या शेल मधल्या इलेक्ट्रॉन्सला फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला देणार. मग बाहेरच्या शेलच्या इलेक्ट्रॉनला जर ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला देत नसतील तर हा इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड असणार आहे का? नाही. टाइटली बाउंडेड जर नाही आहे तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी जास्त लागणार आहे का? लागणार. थोडंसं डोकं लावा मी जे सांगते त्याबद्दल. उगाच काहीतरी इमॅजिन करायचं म्हणून करू नका. मी काय सांगते ह्याबद्दल विचार करा आणि सांगा मला की हा न्यूक्लियस आहे, हे पहिली शेल आहे, ह्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. ही बाहेरची शेल आहे ज्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8. आणि एकदम बाहेरची शेल आहे ज्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? कन्सिडर करा 2. शिल्डिंग इफेक्ट म्हणजे हे जे आतले न्यूक्लियस आहे, हा जो न्यूक्लियस आहे हे आतले शेल इलेक्ट्रॉन्स काय म्हणतात? आमच्या बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप कर. आणि जेव्हा हा न्यूक्लियस बाहेरच्या बरोबर इलेक्ट्रॉन बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला देतो त्यावेळी हे मध्ये येतात 10 वेळा, म्हणतात नको त्याच्याबरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करू नकोस. मग शिल्डिंग इफेक्ट जास्त असणे म्हणजे आपले जे काही शेल्ड कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते जास्त अडथळा निर्माण करतात. कशासाठी? फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होण्यासाठी. कोणामध्ये? न्यूक्लियस मध्ये आणि आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन मध्ये. मग जर शिल्डिंग इफेक्ट जास्त आहे, ऑब्स्ट्रक्शन जास्त आहे आतल्या शेलचा, मग न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन जे बाहेरच्या शेल मधले आहेत ते यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे का? नाही. कारण ते टाइटली बाउंडेड नाहीये. कारण त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त डेव्हलप होत नाही कारण शिल्डिंग इफेक्ट जास्त आहे. काय जास्त आहे? शिल्डिंग इफेक्ट जास्त आहे त्यामुळे त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलपच होत. मग काय करायचं? जास्त करू देत नाही. मग त्यामुळे हा इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड असणार आहे का? नसणार आहे. टाइटली बाउंडेड नसणार आहे म्हणजे मी ह्याला कमी एनर्जी देऊन पण इलेक्ट्रॉनला काय करू शकते? कमी एनर्जी देऊन पण इलेक्ट्रॉनला काय करू शकते? कमी एनर्जी देऊन पण इलेक्ट्रॉनला काय करू शकते? बाहेर काढू शकते. काय करू शकते? बाहेर काढू शकते. समजते मी काय सांगितलं? येस ऑर नो? येस ऑर नो? मग शिल्डिंग इफेक्ट आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी कसे प्रपोर्शनल असणार आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल. शिल्डिंग इफेक्ट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट? आयोनायझेशन एन्थॅल्पी. जेवढी जास्त शिल्डिंग इफेक्ट तेवढा कमी आयोनायझेशन एन्थॅल्पी. शिल्डिंग इफेक्ट जास्त आहे म्हणजे ऑब्स्ट्रक्शन इनर शेल इलेक्ट्रॉन्स बरोबर जास्त. ऑब्स्ट्रक्शन जास्त आहे त्यामुळे ते न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला देणारच नाही. म्हणून बाहेरचा इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड नसणार आहे त्यामुळे त्याला इझिली रिमूव्ह करू शकतो. इझिली रिमूव्ह करू शकते म्हणजे त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त नव्हती. काय नव्हती? आयोनायझेशन एन्थॅल्पी काय नव्हती? जास्त नव्हती. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. आता हाफ फिल्ड अँड कम्प्लिटली फिल्ड सबशेल. हे बघा, जे हाफ फिल्ड सबशेल असतात
किंवा जे कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स असतात, काय असतात? हाफ फिल्ड सबशेल्स आणि काय असतात? कम्प्लिटली फिल्ड काय असतात? सबशेल. ह्यामध्ये काय असते? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. का असते एक्स्ट्रा स्टॅबिलिटी? कारण ते सिमेट्रिक असतात. सिमेट्रिक असल्यामुळे इलेक्ट्रॉन टू इलेक्ट्रॉन रिपल्शन कमी असते, एक्सचेंज जास्त असतात त्यामुळे एक्सचेंज एनर्जी बाहेर पडली जास्त, त्यामुळे त्यांची स्टॅबिलिटी पण काय असते? जास्त. एखाद्या स्टेबल ऍटम मधून स्टेबल ऍटमच्या आउटर मोस्ट सबशेल मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी नो डाऊट एनर्जी खूप खूप जास्त लागते, नॉर्मल पेक्षा खूप खूप जास्त लागते. हाफ filled subshells आणि completely filled subshells have extra stability due to symmetry. Due to symmetry म्हणजे सिमेट्री, इलेक्ट्रॉन सिमेट्रिकल आहे त्यामुळे रिपल्शन काय झाला तर मिनिमम. काय मिनिमम झाला? काय मिनिमम झाला? आणि हाफ फिल्ड आहे म्हणून एक्सचेंज नंबर ऑफ एक्सचेंजेस पण काय आहे? जास्त. त्यामुळे स्टॅबिलिटी पण काय आहे? जास्त. सो नंबर ऑफ एक्सचेंजेस जास्त आहेत, स्टॅबिलिटी जास्त आहे. सिमेट्री जास्त आहे, इलेक्ट्रॉनिक रिपल्शन कमी आहे, त्यामुळे परत स्टॅबिलिटी जास्त. ह्या दोन्ही केसेसमुळे स्टेबल आहेत. आणि एखादा ऍटम स्टेबल आहे ड्यू टू हाफ फिल्ड सबशेल किंवा कम्प्लिटली फिल्ड सबशेल. त्या हाफ फिल्ड किंवा कम्प्लिटली फिल्ड सबशेल मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी तिप्पट चौपट एनर्जी लागते, जास्त कमी नाही. काय म्हटलं? तिप्पट चौपट एनर्जी लागते इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी, कारण तो हायली स्टेबल असतो. काय असतो? काय असतो? काय असतो? काय असतो? लक्षात ठेवा मी काय सांगते. मी काय सांगितले लक्षात ठेवाय. आलं का लक्षात मी काय सांगते? कधीही तुम्हाला आयोनायझेशन, मी तुम्हाला परत दाखवते फर्स्ट आयोनायझेशन, सेकंड आणि थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी मध्ये तुम्हाला अजून लक्षात येईल. पण हे रिझन बघा, हाफ फिल्ड आणि कम्प्लिटली फिल्ड सबशेल्सला काय असते? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. आणि एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असल्यामुळे दे रिक्वायर more amount of energy. They require more amount of energy to remove the electron from its outermost shell. So what are the factors affecting the ionization enthalpy? Nuclear charge, which is directly proportional to ionization enthalpy. Nuclear charge जास्त तर ionization enthalpy जास्त. शिल्डिंग इफेक्ट जास्त तर आयोनायझेशन एंथॅल्पी कमी. आणि दुसरं काय? हाफ फिल्ड आणि कम्प्लिटली फिल्ड सबशेल ह्यांना स्टॅबिलिटी काय असते? जास्त. काय जास्त असते? स्टेबिलिटी जास्त असल्यामुळे त्या सबशेल मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी, हाफ फिल्ड सबशेल मधून किंवा कम्प्लिटली फिल्ड सबशेल मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी खूप खूप जास्त लागणार. खूप 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 खूप. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? बघा इथं बघा, ionization enthalpy, the amount of energy required to remove an electron from the outermost shell of one mole of an isolated gaseous atom is called as ionization enthalpy. ठीक आहे, इकडे बघा, अल्युमिनियम आहे. अल्युमिनियमचं कॉन्फिगरेशन काय असते? 2,8, काय असते तर 3. ह्यातून मी एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, Al++ इलेक्ट्रॉन. जो पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एन्थॅल्पी आहे ती फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे. काय आहे? हे काय होता? स्टेबल म्हणण्यापेक्षा हा म्हणून आयसोलेटेड गॅशियस ऍटम होता. काय होता? आयसोलेटेड काय होता? गॅशियस ऍटम होता. ह्यातून रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. मग इथं काय झालं? 2, काय झालं? 8, काय झालं तर 2. मी जे सांगते आता लक्ष देऊन ऐकायचं. ह्या केसमध्ये अल्युमिनियम मध्ये पहिला 13 इलेक्ट्रॉन होते अल्युमिनियम मध्ये. पण मैत्र जेव्हा Al+ झाला त्यावेळी इलेक्ट्रॉन्स किती झाले? 12. इलेक्ट्रॉन्स किती झाले? 12.
हा ऍल्युमिनियम Al प्लस प्लस इलेक्ट्रॉन जेव्हा देतो तर ऍल्युमिनियमचं कॉन्फिगरेशन काय आहे 2,8, काय आहे तर 3. ठीक आहे, म्हणजे प्रोटॉन 13 आहे आणि इलेक्ट्रॉन पण किती आहेत 13. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? पण त्यानं इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर ना 13 प्रोटॉन आहेत आणि इलेक्ट्रॉन किती आहेत 12. मग त्यामध्ये एक स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे Al प्लस मध्ये. का Al प्लस मध्ये जास्त असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन? कारण त्या केसमध्ये जे प्रोटॉन होते ते प्रोटॉन किती होते 13 प्रोटॉन आहेत आणि इलेक्ट्रॉन किती आहेत 12. म्हणजे 13 पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स 12 इलेक्ट्रॉन्सला काय करणार होल्ड. 12 इलेक्ट्रॉन्सला काय करणार आहे होल्ड. मग इथं काय होणार आहे परत हा Al प्लस आहे Al प्लस काय हा Al प्लस. ह्या Al प्लसचं कॉन्फिगरेशन काय आहे 2,8, काय तर 2. आणि ह्यातून इलेक्ट्रॉन मी परत एक रिमूव्ह केला तर इथं काय येणार आहे तर Al2 प्लस प्लस इलेक्ट्रॉन येणार आहे. असं ना Al2 प्लस प्लस इलेक्ट्रॉन येणार आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे तर ही आयोनायझेशन एन्थाल्पी सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. कोणत्या आयोनायझेशन एन्थाल्पी? पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. जेव्हा तुम्ही सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताय सेकंड इलेक्ट्रॉन तर तो कधीही आयसोलेटेड गॅशियस ऍटम पासून नसतो, तो पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज पासून असतो. आता परत ह्याचं कॉन्फिगरेशन काय 2,8, काय येणार आहे तर 1. आणि हा Al2 प्लस जो आहे 2,8, 1 ह्यातून अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर काय होणार आहे Al3 प्लस प्लस इलेक्ट्रॉन. ही कसली आयोनायझेशन एन्थाल्पी असणार आहे थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी असणार. हा येणार की लिहायचं राहिले रे. आता इथं बघा ह्या केसमध्ये काय काय झालं. पहिल्या केसमध्ये 13 प्रोटॉन्स होते 13 इलेक्ट्रॉन्स होते ह्या अल्युमिनियमच्या केसमध्ये. Al प्लसच्या केसमध्ये 13 प्रोटॉन्स आणि काय होते तर 12 इलेक्ट्रॉन्स. आता Al प्लस आहे Al प्लस टू Al2 प्लस गेला. Al2 प्लसच्या केसमध्ये काय झालं प्रोटॉन्स तर 13च आहेत पण इलेक्ट्रॉन्स किती आहेत 11. म्हणजे आता 13 प्रोटॉन्स 11 इलेक्ट्रॉन्सला होल्ड करतायत. हा आता Al3 प्लस मध्ये काय होणार आहे प्रोटॉन तर 13च आहेत, इलेक्ट्रॉन्स किती आहेत मला सांगा. जर माझा प्रोटॉन नंबर सेम राहतोय आणि इलेक्ट्रॉन नंबर कमी होत चाललाय म्हणजे माझं पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहिलेल्या जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याबरोबर खूप स्ट्रॉंग डेव्हलप करणार आहे. पहिला 13 प्रोटॉन 13 इलेक्ट्रॉन होते ओके टाइटली बाउंडेड होते त्याला रिमूव्ह करायला. पण 13 प्रोटॉन आणि किती इलेक्ट्रॉन्स आहेत 12 म्हणजे तो बाहेरचा शेल मधला जो इलेक्ट्रॉन आहे अजून टाइटली बाउंडेड असणार आहे न्यूक्लियसला. त्यामुळे त्याला रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी जास्त लागणार का कमी लागणार आहे जास्त. आणि जेव्हा 13 प्रोटॉन आहेत आणि 11 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणजे 13 प्रोटॉन 11 इलेक्ट्रॉनला अजून टाइटली बाउंड करणार आहे. म्हणजे परत त्यातून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असेल तर अजून एनर्जी काय लागणार आहे जास्त. आणि परत 13 प्रोटॉन आहेत इलेक्ट्रॉन किती आहे 10 त्यात अजून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागणार आहे जास्त 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 जास्त. हेच आहे फॅक्ट. हेच आहे सांगायचं मला तुम्हाला की जसं तुमचं काय होत जाते त्या स्पीशीज वरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. हा स्पीशीज वरती पॉझिटिव्ह चार्ज काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. तर आयोनायझेशन एन्थाल्पी पण काय होत जाणार आहे आयोनायझेशन एन्थाल्पी पण काय होत जाणार आहे आयोनायझेशन एन्थाल्पी पण काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. हे बघा तुमची जी फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी आहे त्यापेक्षा जास्त कोण असणार आहे सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. आणि तुमची जी सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी आहे त्यापेक्षा जास्त कोणतं असणार आहे तर थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. का का तर फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीला जेवढे काही प्रोटॉन्स होते तेवढेच काय होते इलेक्ट्रॉन्स.
पण जेव्हा आपण सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी बघितली तेव्हा प्रोटॉन्स जेवढे होते त्यापेक्षा इलेक्ट्रॉन्स काय होते, कमी. हे बघा, ही फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी जेव्हा आली, एक मिनिट असं लिहिते, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीला 13 प्रोटॉन्स आणि 13 काय होते तर इलेक्ट्रॉन्स, पहिल्या आयोनायझेशन एन्थाल्पी आली. सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीला काय होते, 13 प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स किती होते तर 12. आणि सेकंड नंतर थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी 13 प्रोटॉन्स 11 इलेक्ट्रॉन्स. दरवेळी एक एक इलेक्ट्रॉन कमी होत गेला, नेगेटिव्ह चार्ज कमी होत गेला, पॉझिटिव्ह चार्ज वाढत गेला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. हे बघा, जसं पॉझिटिव्ह चार्ज वाढतंय म्हणजे न्यूक्लियसचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बाहेरच्या इलेक्ट्रॉन्स बरोबर डेव्हलप होणार आहे, म्हणजे ते बाहेरचे इलेक्ट्रॉन्स अजून टाइटली बाउंड होत जाणार आहे. सो जसं जसं तुमचं बाहेरच्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह होत जातात तशी त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी पण काय होत जात असते, वाढत. पहिल्या आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा जास्त कोणाची असणार आहे, दुसऱ्याची. दुसऱ्या आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा जास्त कोणाची असणार आहे, तिसऱ्याची. तिसऱ्या आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा जास्त कोणाची असणार आहे, चौथ्याची. इन केस ह्या रेंज मध्ये कुठं हाफ फील्ड सबशेल अचीव्ह झाला किंवा कम्प्लिटली फील्ड सबशेल अचीव्ह झाला, मिळाला, तर त्याची एनर्जी तर खूप खूप जास्त असणार आहे. आता इथंच बघा लॉजिकली Al3+ जर मी घेतला, काय घेतला, अल्युमिनियमचं कॉन्फिगरेशन काय असतंय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6, हा पूर्ण 1s2 2s2 2p6. नाही, कंडेन्स्ड म्हणजे काय की मी ह्या 1s2 2s2 2p6 ऐवजी हे ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे दर सबशेल मध्ये काय काय होतं हे सांगतोय आपण. हे बघा, हा पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, Al3+ झाला. दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, 3s1 झाला. तिसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, 3s0 झाला. हे सगळंच गेलं रे Al3+ ला. चौथा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना मी कुठून 2p, पण 2p काय आहे, म्हणजे कोण आहे, कम्प्लिटली फील्ड सबशेल आहे. म्हणजे चौथा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणे खूप डिफिकल्ट आहे, त्याला खूप 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 जास्त आयोनायझेशन एन्थाल्पी लागणार आहे, तिप्पट चौपट. का, कम्प्लिटली फील्ड सबशेल्स and half filled subshells are having very high extra stability. आणि त्या सबशेल्स मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं इज लाइक इम्पॉसिबल. यू हैव टू गिव लॉट्स ऑफ एनर्जी. समझ में आ रहा है, यस और नो, यस और नो, ठीक. आता हे जर 2 पॉइंट समजले, फॅक्टर्स अफेक्टिंग आणि फर्स्ट सेकंड थर्ड आणि रिलेशन, तर आपण जो नेक्स्ट पॉइंट बघणार काय, पिरियॉडिक ट्रेंड अक्रॉस ग्रुप आणि अक्रॉस पिरियड. periodic trend across period down the group. काय होते बघूया, आयोनायझेशन एन्थाल्पी कशी वाढते का कमी होते, कुठं वाढते आणि कुठं कमी होते. इथं बघा, अक्रॉस द पिरियड जर आपण डिस्कस केला तर पहिला कोण घेऊया, सेकंड पिरियड मधला लिथियम. लिथियम नंतर कोण घेऊया, बेरिलियम. बेरिलियम नंतर नेक्स्ट कोण आहे, बोरॉन. बोरॉन नंतर नेक्स्ट कोण आहे, कार्बन. कार्बन नंतर नेक्स्ट कोण आहे, नायट्रोजन. नायट्रोजन नंतर नेक्स्ट कोण आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन नंतर नेक्स्ट फ्लोरीन. फ्लोरीन नंतर निऑन. मी यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. नॉर्मल फिलिंग 2,1 2,2 2,3 2,4 2,5 2,6 2,7 आणि 2,8. हा 2s2 2p3 असतं आणि हा 2s2 2p6 असतं. मला दाखवायचं होतं ते हाफ फील्ड आहे. कोणता ग्रुप, हा ग्रुप 1 आहे, हा ग्रुप 2 आहे, हा ग्रुप 13 आहे, हा ग्रुप 14 आहे, हा ग्रुप 15 आहे, हा ग्रुप 16 आहे, हा ग्रुप 17 आहे आणि हा ग्रुप काय आहे तर 18 आहे.
What do we see as we go from left to right in the periodic table? Left to right periodic table मध्ये काय होत जातं? Left to right periodic table मध्ये filling of electron is taking place in the same shell. Shielding effect remains the same and nuclear charge increases. What increases? What increases? What increases? Nuclear charge increases. काय increase होत आहे? जर न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत आहे, हे बघा सोप्या भाषेत, दर ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, दर टाइम बाहेरच्या शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत चाललंय. एक एक इलेक्ट्रॉन वाढत चालले तर त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन विथ न्यूक्लियस काय होत जाणार आहे? वाढत. म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स तेवढे टाइटली बाउंडेड असणार आहेत कोणाबरोबर? न्यूक्लियस बरोबर. न्यूक्लिअर चार्ज वाढत गेला आणि आपण आताच बघितलं की न्यूक्लिअर चार्ज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आयोनायझेशन एन्थाल्पी. मग लेफ्ट टू राईट जर न्यूक्लिअर चार्ज वाढतंय तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय होणार आहे? As we go from left to right, nuclear charge increases, ionization enthalpy increases. Nuclear charge increases, ionization enthalpy increases. What increases? What increases? Ionization enthalpy. What increases? Ionization enthalpy increases. समझ में आ रहा है? Yes or no? But there is an exceptional case over here. आपण असं एक्सपेक्ट करतो की नायट्रोजनची जी आयोनायझेशन एन्थाल्पी आहे त्यापेक्षा जास्त ऑक्सिजनची आयोनायझेशन एन्थाल्पी असायला पाहिजे अकॉर्डिंग टू पिरियॉडिक ट्रेंड. अकॉर्डिंग टू पिरियॉडिक ट्रेंड. पण आपण आताच एक रिझन बघितलंय की हाफ फिल्ड सबशेल्स अँड कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स आर हॅव्हिंग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. त्यामुळे जे काही ग्रुप 13, हे ग्रुप 15 कोणताही बघितला तर त्या ग्रुप 15 मधले जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचं कॉन्फिगरेशन आहे NS2NP3. काय कॉन्फिगरेशन आहे त्यांचा? NS2NP3. हाफ फिल्ड डिवाइडेड. NS2NP3 कॉन्फिगरेशन आहे त्यांचा 2s2 ते लिहिताना फक्त NS2NP3 लिहिलेलं आहे. नायट्रोजन, फॉस्फर, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. आणि ग्रुप 16 चं काय आहे तर NS2NP काय आहे तर 4. सो ऍक्च्युअली काय होतंय, लेफ्ट राईट न्यूक्लिअर चार्ज वाढला, आयोनायझेशन एन्थाल्पी वाढायला पाहिजे. वाढायला हा ठीक आहे, वाढतेच. पण एक्सेप्शनल केस आहे. काय? इट इज एक्सपेक्टेड. काय एक्सपेक्टेड आहे की ग्रुप 15 जे काही ग्रुप 15 मधले एलिमेंट्स आहेत, फक्त नायट्रोजन नाही, ग्रुप 15 मधले जे काही एलिमेंट्स आहेत नायट्रोजन, फॉस्फर, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ, ग्रुप 15 ची आयोनायझेशन एन्थाल्पी ग्रुप 16 पेक्षा कमी असायला पाहिजे किंवा ग्रुप 16 ची फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ग्रुप 16 ची फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ग्रुप 15 पेक्षा काय असायला पाहिजे? जास्त. ग्रुप 16 ची जास्त असायला पाहिजे, कारण लेफ्ट राईट न्यूक्लिअर चार्ज वाढतं दरवेळी. पण आपण असं डिस्कस केलं की हाफ फिल्ड सबशेल्स अँड कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स आर हॅव्हिंग extra stability, so it is observed. It is observed. What it is observed? की ग्रुप 15 ची आयोनायझेशन एन्थाल्पी ही जास्त असते कोणापेक्षा? ग्रुप 16 पेक्षा. रिझन हाफ फिल्ड सबशेल्स are having extra stability. हे बघा, ग्रुप 16 मध्ये जेव्हा मी इलेक्ट्रॉन काढणार आहे 2p4 मधून काढणार आहे. कुठून काढणार आहे? 2p4 कसा असतो? हा p1, हा p2, हा p3 आणि इतर इलेक्ट्रॉन. त्यामध्ये एक्सचेंज एनर्जी कमी आहे, सिमेट्री पण नाहीये. त्यामुळे चौथा इलेक्ट्रॉन मी जेव्हा रिमूव्ह करणार त्यावेळी मला जास्त एनर्जी लागणार. पण जेव्हा हाफ फिल्ड सबशेल आहे त्या हाफ फिल्ड सबशेल मध्ये स्टॅबिलिटी जास्त आहे, कारण सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन आणि एक्सचेंज एनर्जी जास्त. मग एक्सचेंज एनर्जी जास्त असल्यामुळे
त्यातून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी पण काय लागणार आहे? जास्त. समजतंय? येस ऑर नो? हे झालं अक्रॉस द पिरियड. अक्रॉस द पिरियड न्यूक्लियर चार्ज काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. सो आयोनायझेशन एन्थाल्पी पण काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे आणि वाढते पण. फक्त एकच बॅकड्रॉप आहे ग्रुप 15 आणि ग्रुप 16 मध्ये. तसाच इथेही तुम्हाला एक बॅकड्रॉप दिसतो का? बेरिलियम आणि बोरॉन मध्ये. परत तुम्ही म्हणणार का? तर याचं कॉन्फिगरेशन आहे 2s2 कम्प्लिटली फिल्ड आहे आणि याचं कॉन्फिगरेशन काय आहे? 2s2 आणि 2p काय आहे तर 1 इनकम्प्लिटली फिल्ड आहे. 2s2 कम्प्लिटली फिल्ड आहे. मग कम्प्लिटली फिल्ड सबशेल मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागणार आहे? जास्त. सो अगेन एक्सपेक्टेड काय आहे? एक्सपेक्टेड इज की तुमच्या ग्रुप 2 ची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असायला पाहिजे ग्रुप 13 पेक्षा. कोणापेक्षा? ग्रुप 13 पेक्षा ग्रुप 2 ची एनर्जी काय असायला पाहिजे? ग्रुप 2 ची ग्रुप 13 पेक्षा एनर्जी काय असायला पाहिजे? कमी असायला पाहिजे. हा, ग्रुप 13 ची जास्त पाहिजे आणि ग्रुप 2 ची कमी पाहिजे. एक्सपेक्टेड. लेफ्ट टू राईट कमी व्हायला पाहिजे, आपण असं एक्सपेक्ट करतो. पण ऑब्झर्व काय असते? ग्रुप 2 ची काय असते आयोनायझेशन एन्थाल्पी? जास्त असते. कोणापेक्षा? ग्रुप 13 पेक्षा. का? NS2 completely filled subshell. Completely filled subshells are having extra stability. Completely filled subshells are having extra stability. समझ में आ रहा है? Yes or no? सो जर तुम्ही लेफ्ट टू राईट ट्रेंड बघितला, लेफ्ट राईट काय बघितला? ट्रेंड. तर सगळ्यात कमी आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची असते? लिथियम. लिथियम नंतर बेरिलियम यायला पाहिजे, बेरिलियम नसतो. लिथियम नंतर कोण असतो? बोरॉन. बोरॉन नंतर कोण असतं? बेरिलियम. बेरिलियम नंतर कोण असतं? कार्बन. कार्बन नंतर नायट्रोजन यायला पाहिजे, पण असतंय कोणतं? ऑक्सिजन. ऑक्सिजन नंतर कोण असतंय? नायट्रोजन. नायट्रोजन नंतर कोण असतंय? फ्लोरीन. आणि फ्लोरीन नंतर कोण असतंय? निऑन. दिस इज युअर सीईटी और जेई क्वेश्चन्स. गिव्ह द करेक्ट ऑर्डर of ionization enthalpies. First ionization enthalpy. हा लिथियमच. समजलं का? आपण काय लक्षात ठेवतो की लेफ्ट राईट आयोनायझेशन एन्थाल्पी काय होणार आहे? वाढणार आहे. तोच ट्रेंड लिहून चालणार आहे का? नाही. का? तर आयोनायझेशन एन्थाल्पीच्या केसमध्ये हाफ फिल्ड सबशेल्स अँड कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स आर हॅव्हिंग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. त्यामुळे सम केसेस मध्ये तुमच्या ग्रुप 13 ची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असते ग्रुप 2 पेक्षा आणि ग्रुप 16 ची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असते ग्रुप 15 पेक्षा. कोणापेक्षा? ग्रुप 15 पेक्षा. समजते? हे सगळ्याच केसेस मध्ये घडते. जरी मी फर्स्ट सिरीज दाखवले, जेवढी सिरीज आहेत पिरियड्स मध्ये, त्यामध्ये सगळ्यांना असंच होत असते. आता नेक्स्ट बघा, डाऊन द ग्रुप पिरियॉडिक ट्रेंड काय असणार आहे? डाऊन द ग्रुप. नाउ डाऊन द ग्रुप व्हॉट इज पिरियॉडिक ट्रेंड? हा, आता तेवढेच आहेत ना. हा, तेवढंच विचारतात. एस आणि पीच विचारतात. डी मध्ये कसं असते? आतली शेल फिल होत असते, बाहेरची शेल नाही फिल होत. त्यामुळे शिल्डिंग इफेक्ट स्लाइटली कमी होतो, न्यूक्लियर चार्ज पण स्लाइटली वाढत असतो. ते डी ब्लॉकच्या वेळी आपण बघूया. आता डाऊन द ग्रुप हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम. हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन काय असतंय? 1s1. लिथियमचं कॉन्फिगरेशन काय असतंय? 1s2 2s1. सोडियमचं कॉन्फिगरेशन काय असतंय? 1s2 2s2 2p6 3s1. पोटॅशियमचं कॉन्फिगरेशन काय असतंय? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s काय असतंय? 1. परत रुबिडियमचं कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s1. सीझियमचं कॉन्फिगरेशन काय असतंय? 1s2 2s2 2p6
3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 4d10 5p6 5p6 6s29 6s1 6s1 डाउन द ग्रुप काय होत चाललंय? शेल नंबर वाढत चालले. शेल नंबर वाढत चालले. शेल वाढत चालले म्हणजे ह्याचा सोप्या कॉन्फिगरेशन मध्ये हा 1 आहे. हा 2 कॉमा काय आहे तर 1. हा 2,8 कॉमा काय आहे तर 1. हा 2,8,8 कॉमा काय आहे तर 1. हा काय आहे तर 2,8,18,8 कॉमा काय आहे तर 1. हा काय आहे 2,8,18,8,8,1. सो डाउन द ग्रुप काय होत चाललंय? न्यूक्लियर शेल नंबर वाढत चाललेत. आतले शेल कम्प्लिटली फिल्ड होत चाललेत. आतले शेल कम्प्लिटली फिल्ड होत चालले म्हणजे दोन गोष्ट होणार. पहिली गोष्ट काय होणार आहे? डिक्रीज होणार. नंबर ऑफ शेल्स आर increasing. Number of shells are increasing and electron in outermost shell. Electron in outermost shell remains the same. Electron in the outermost shell remains the same. एकच राहणार. तो ग्रुप काय आहे ना? ग्रुप 1 आहे ना? ग्रुप 1 च्या बाहेरच्या शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन असते. So number of electron in the outermost shell remains the same. This causes decrease in shielding effect or increase in shielding effect. Decrease in nuclear charge. Down the group जेव्हा नंबर ऑफ शेल्स वाढत जातात, आतले सबशेल्स आणि शेल्स कम्प्लिटली फिल्ड असल्यामुळे न्यूक्लियर चार्ज कमी होते. दिस कॉजेस डिक्रीज इन न्यूक्लियर चार्ज अँड येस इन्क्रीज इन शिल्डिंग इफेक्ट. म्हणजे दरवेळी तो बाहेरचा शेल दूर गेला आतले इलेक्ट्रॉन्स वाढले. आतले इलेक्ट्रॉन जास्त ऑब्स्ट्रक्शन करणार म्हणजे बाहेरच्या शेल बरोबर जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप व्हायला देणार नाही. मग डाऊन द ग्रुप काय होणार आहे? डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते? डिक्रीज. वाढणार कशी? डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजच व्हायला पाहिजे. कशी वाढणार? न्यूक्लियर चार्ज जर डिक्रीज होते तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होणार. एक कॉमन सेन्स लावा. आपण आताच म्हटलंय की न्यूक्लियर चार्ज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आयोनायझेशन एन्थाल्पी अँड न्यूक्लियर चार्ज इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू शिल्डिंग इफेक्ट. सो डाऊन द ग्रुप जर शिल्डिंग इफेक्ट वाढतोय आणि न्यूक्लियर चार्ज काय होतोय? कमी होतोय. ह्याचा डायरेक्ट फेनॉमेना काय असणार आहे? डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. डाऊन द ग्रुप काय होणार आहे? डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी काय होणार आहे तर डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे? डिक्रीज. समजतंय इथपर्यंत? पॉइंट्स रीड करा आयोनायझेशन एन्थाल्पीचे पटकन. पॉइंट रीड करा आयोनायझेशन एन्थाल्पीचा. तुमचा इनॉल इफेक्ट लक्षात घ्या. इनॉल इफेक्ट असा आहे की लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी वाढते आणि टॉप टू बॉटम आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते? डिक्रीज. लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी वाढणार, टॉप टू बॉटम आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होणार. एक्सेप्शन्स ग्रुप 2, ग्रुप 13, ग्रुप 15, ग्रुप 16. का? completely filled subshells and extra half filled subshells are having extra stability. रीड करा पटकन.